यानंतर आपल्याला प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग आणि उन्नयन योजना या बाबतीत कृषी विभागातील सुरोशे मॅडम आपल्याला या ठिकाणी या योजनेविषयी माहिती सांगतील. वाटप करा मॅडम, सुरू करा. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यशाळेत सहभागी झालेले सर्वांना माझा नमस्कार. मी माधुरी सुरवसे, तंत्र अधिकारी, फलोत्पादन शाखा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय लातूर येथे कार्यरत आहे. आणि आज मी इथे PMFME आणि MIDH योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर पहिली योजना PMFME प्राईम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस. म्हणजे योजनेमध्येच थोडक्यात सांगितलं आहे, जे म्हणजे असंघटित उद्योग आहेत त्यांना फॉर्मल स्वरूप द्यायचं आहे, म्हणजे त्यांना संघटित करून घ्यायचं आहे. मराठीत योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना. तर योजनेसंदर्भातील थोडक्यात पार्श्वभूमी सांगते. ही केंद्र शासनाची आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि ही या 2020-21 ते 24-25 या 5 वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. आणि खास करून ही योजना असंघटित क्षेत्रासाठी लागू आहे. आणि या योजनेमध्ये केंद्राचा 60% हिस्सा व राज्याच्या 40% हिस्सा असा असणार आहे. नेक्स्ट, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचे उद्देश असे आहेत की जे सूक्ष्म उद्योग आहेत त्यांचं आधुनिकीकरण करायचं आहे आणि जे ही योजना खास करून असंघटित क्षेत्रासाठीच आहे. त्यामुळे जे असंघटित उद्योग आहेत त्यांचं संघटित मध्ये रूपांतर करायचं आहे. जवळपास आपल्या भारत देशामध्ये 25 लाख उद्योग हे असंघटित स्वरूपात आहेत आणि त्यातील 7.5 लाख हे महाराष्ट्रातच आहेत. आणि त्यापैकी यावर्षी आपल्याला 2 लाखाचं लक्ष्यांक प्राप्त आहे आणि त्यातील महाराष्ट्रातल्या 20,000 जवळपास 20,000 उद्योग हे संघटित क्षेत्रामध्ये रूपांतरित करायचे आहेत. आणि दुसरा उद्देश असे की सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत उद्योगांच्या त्या विकसित करायच्या आहेत. बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज, मूल्यवर्धन, ब्रँडिंग व मार्केटिंग पॅकेज उपलब्ध करून देणे हे या योजनेचा उद्देश आहे. नेक्स्ट, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेमध्ये कोण पात्र असेल म्हणजे लाभार्थी कोण कोण असेल याचं. तर 1 नंबर की वैयक्तिक सूक्ष्म उद्योग जे आहेत ते लाभार्थी म्हणून निवड केले जातील. आणि दुसरे गट श्रेणी उद्योग, मग त्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक किंवा स्वयंसहायता गट हे सुद्धा लाभार्थी म्हणून म्हणजे तुम्ही प्रस्ताव सादर करू शकताय. तर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत जे वैयक्तिक सूक्ष्म उद्योगासाठी देय अनुदान किती आहे तर त्यामध्ये प्रकल्प खर्चाच्या 35% आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत तुम्हाला देय अनुदान आहे. आणि त्याच्या पात्रतेच्या अटी तर 1 की 2 पद्धतीने लाभार्थीची निवड करण्यात येईल. एक सध्या कार्यरत उद्योग आणि दुसरी पद्धत तर तुम्हाला नवीन उद्योग जर स्थापन करायचा असेल तर त्याच्यात काय अटी असतील अशा. तर सध्या कार्यरत उद्योगामध्ये जवळपास हा म्हणजे प्रकल्प बँकेच्या कर्जाशी निगडीत असणे बंधनकारक आहे. आणि जो वैयक्तिक लाभार्थी आहे त्याच्यात 10% स्वहिस्सा असणे बंधनकारक आहे. म्हणजे जवळपास तुम्ही जर 38 लाखापर्यंत प्रकल्प उभारत असाल तर त्यापैकी 10% हे तुमचा स्वहिस्सा भरण्याची तुमची क्षमता असली पाहिजे. आणि दुसरा की आपण सांगितलेलंच आहे की ही योजना असंघटित क्षेत्रासाठी आहे तर असंघटित उद्योग असणे हे बंधनकारक आहे. हे झाले सध्या कार्यरत उद्योगांसाठी. आणि नवीन उद्योगासाठी पण त्याच अटी आहेत. पण तुम्हाला जर नवीन उद्योग स्थापन करायचा असेल तर आपल्या जिल्ह्यासाठी ODOPच्या धर्तीवर आपण टोमॅटो पिकाला मान्यता दिलेली आहे. केंद्र शासनाने टोमॅटो पिकाला मान्यता दिली आहे. तर नवीन उद्योग स्थापन करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त टोमॅटो प्रक्रिया वर जो आधारित असेल त्याच्यावरच आधारित असणे बंधनकारक आहे. आता दुसरे लाभार्थी म्हणजे गटश्रेणी उद्योगासाठी जे की FPO, FPC किंवा कोऑपरेटिव्ह
प्रोड्युसर त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा देय अनुदान हे 35%च असेल आणि म्हणजे जवळपास जास्तीत जास्त मर्यादा ही 10 लाखापर्यंत आहे. ही 10 लाखाची मर्यादा राज्यस्तरावर आहे आणि 10 लाखापेक्षा जास्त अनुदानाचे तुमचे प्रस्ताव असतील तर ते केंद्र शासनास पाठवण्यात येतील आणि त्यांच्याकडून मान्यता भेटेल. तर PMFME अंतर्गत जे आपण गटश्रेणी उद्योगामधील FPO, FPC आणि CP यांना जे अनुदान दिले जाणार आहे त्याचे पात्रतेचे निकष असे आहेत की तुमची आर्थिक उलाढाल वर्षाची ही किमान 1 कोटी असणे बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही आता हा प्रस्तावित यावर्षी तुम्ही जर ऑफलाईन म्हणजे प्रस्ताव पाठवत असाल तर त्याची म्हणजे मागील वर्षी तुमची उलाढाल 1 कोटी आहे आणि यावेळेस तुम्ही 1,25,00,000चं करत असाल तर त्याला मान्यता देण्यात येणार नाही. म्हणजे तुमचं रेग्युलर जो उलाढाल आहे तर त्याच लिमिटमध्ये असायला पाहिजे. गटाच्या सदस्यांना तुम्ही जो प्रकल्प म्हणजे तुमचा चालू आहे किंवा तुम्हाला नवीन करायचा असेल तर तो टोमॅटोच्या संबंधित करावा. तर त्या संबंधित तुम्हाला ते प्रोसेसिंग युनिट उभं करायचं असेल तर त्याच्या संबंधित तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. आणि प्रकल्प किमतीच्या किमान 10% खेळते भांडवल म्हणून असणे बंधनकारक आणि नवीन उद्योग स्थापन करायचा असेल तर टोमॅटोशी संबंधित असणे. नेक्स्ट, गटश्रेणी उद्योगामधील पुढचा घटक आहे स्वयंसहायता गट SHG. तर त्याला देय अनुदान आहे प्रकल्प खर्चाच्या 35% आणि म्हणजे जास्तीत जास्त 10 लाखाची मर्यादा आहे. आणि बीज भांडवलकरिता ₹40,000 प्रति सदस्य म्हणजेच प्रत्येक SHGला 4 लाखापर्यंत मर्यादेचं अनुदान आहे. म्हणजे बीज भांडवल म्हणून भेटणार आहे अनुदान ते कर्जाच्या स्वरूपात भेटणार आहे आणि ते फेडरेशनला भेटेल, फेडरेशनकडून गटाच्या सदस्यांना भेटेल आणि ते तुम्हाला परत म्हणजे करायचं आहे ते कर्ज म्हणून भेटेल. नेक्स्ट, SHGच्या पात्रता निकष असे आहेत की जो तुमचा युनिट आहे तो अन्न प्रक्रिया संबंधितच असणे बंधनकारक आहे आणि बीज भांडवल म्हणून जी मिळालेली रक्कम आहे तेच खेळते भांडवल म्हणून वापरायचं आहे. म्हणजे छोटे जे उपकरण वगैरे आहेत तर ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला ती रक्कम वापरायची आहे आणि जर नवीन उद्योग स्थापन करायचा असेल तर तो टोमॅटोशी असणे बंधनकारक आहे. आता नेक्स्ट घटक एक आहे दुसरा की जो विपणन आणि ब्रँडिंगसाठी भेटणार आहे. त्याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा 50% पर्यंत आहे आणि याच्यामध्ये म्हणजे की जे पात्रता निकष आहेत तर प्रस्ताव फक्त आणि फक्त ODAPशी संबंधितच असावा. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेजिंग, मार्केटिंग, ब्रँडिंगसाठी तुम्ही प्रस्ताव सादर करू शकताय आणि आर्थिक उलाढाल ही किमान 5 कोटी असणे बंधनकारक आहे. आणि दुसरं की विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्जदार हे फक्त FPO, FPC, CP किंवा SHG असतील. वैयक्तिक सूक्ष्म उद्योगांसाठी ब्रँडिंग आणि विपणनाचं अनुदान लागू होणार नाही. आणि जे आपण ब्रँडिंग आणि मार्केटिंगची जी म्हणजे आपण सोय करणार आहे तर ती लोकल मार्केट वगैरेची व्यवस्था नाही करायची. ती ॲटलिस्ट जिल्हा स्तर, राज्यस्तर किंवा विभागीय स्तर असं असणं बंधनकारक आहे. नेक्स्ट, तर प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत आपल्याला लक्ष्यांक प्राप्त झालेला आहे. तर वैयक्तिक उद्योगांसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 13 तर अनुसूचित जातीसाठी 1 म्हणजे असं एकूण 14चा लक्ष्यांक प्राप्त झालेला आहे. आणि ऑनलाईन PMFMEची पोर्टलसुद्धा क्रिएट केलेलं आहे. 2 दिवसापूर्वीच आम्हाला पत्र आलेलं आहे आणि आम्ही तशी जाहिरातसुद्धा पेपरमध्ये देऊ. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकताय. नेक्स्ट, प्रधानमंत्री सूक्ष्म ह्याच्यामध्ये जे गटश्रेणीसाठी सुद्धा लक्ष्यांक प्राप्त आहे. तर SHGसाठी 9 आहे आणि FPO, FPC काय असतील त्याच्यासाठी 1 आहे. म्हणजे असं एकूण 10चा आपण प्रस्ताव दाखल करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये ऑफलाईन प्रकारे अर्ज स्वीकारण्याचे आम्हाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रेस नोट दिलेली होती, जाहिरात पण दिलेली होती, संकेतस्थळ पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या संकेतस्थळ भेट द्या. काही अडचण आली असेल तर मी कार्यालयीन नंबर शेअर करते, त्याच्यावर कॉल करू, कार्यालयीन वेळेत फोन करा आणि तुमचे काय म्हणजे समस्या असतील ते विचारा.
आणि अजून एक की जे आपण SHGसाठी आपल्याला DPR वगैरे बनवावा लागतो, तर त्याच्यासाठी SHG, FEO, FPC, तर तो जो खर्च आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 50,000पर्यंत तुम्हाला सहाय्य दिलं जाणार आहे. आणि ब्रँडिंग विपणनासाठी जे DPR बनवण्यासाठी जो खर्च येईल त्याच्यामध्ये जवळपास 5 लाखापर्यंत सहाय्य तुम्हाला दिलं जाणार आहे. धन्यवाद. MIDH नंबर सांगा आणि ही जी योजना आत्ता मॅडमने सांगितली त्या संदर्भात काही शंका असतील तर 1-2 लोकांनी विचारा. हां, वैयक्तिक सूक्ष्म उद्योग जर तुमचे असतील तरी भेटू शकते. तुम्हाला नवीन करायचं असेल तर तो टोमॅटोशी संबंधित असला पाहिजे आणि जर जुना असेल तर त्याचं सक्षमीकरणासाठी आहे तुम्हाला 35%. हो हो हो, तुम्हाला करता येतो. नवीन करायचं असेल तर तो टोमॅटोशी संबंधित असला पाहिजे. हां, फक्त टोमॅटो नवीन करायचं असेल तर. नंबर माझा देऊ नको सर. कोणताही शेतकरी तुम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही नंबर सांगा. तर आधी कार्यालयाचा नंबर घ्या, मग माझा देते. जर रिसीव नाही कुणी केला कार्यालयामधून तर मग मला पर्सनली कॉल करा, पण कार्यालयीन वेळेतच करा. कार्यालयाचा नंबर 02382 243 949. 02382 243 949. आणि माझा नंबर वैयक्तिक घ्या 7588 86 11 49. 11 49. 7588 86 11 11 49. सुरवसे, माधुरी सुरवसे, तंत्र अधिकारी, फलोत्पादन शाखा. बसा. MIDH MIDH नाही, पहिल्यांदा मी 2 मिनिटामध्ये आता जी योजना सांगितली, आपल्या काही शेतकरी बंधूंनी प्रश्न काही केले होते. ही योजना नवीन आहे. आपल्या काही शेतकऱ्यांनी विचारलं की बा यापूर्वी काही लाभ दिला का योजनेमध्ये. केंद्र शासनाने योजना ही सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये केंद्राचा 60% हिस्सा आणि राज्याचा 40% हिस्सा आहे. आणि ही योजना नवीन आहे. पुढले 5 वर्ष ही योजना चालणार आहे. विशेषतः मॅडमनी अतिशय सुंदर माहिती दिली. याच्यामध्ये अपेक्षित असं आहे की जे उद्योग, जरा शांतपणे आहे का, कृपया आपसात बोलू नका. जे उद्योग ऑलरेडी सुरू आहेत, परंतु जे उद्योग छोटे आहेत, ज्या उद्योगाची क्षमता अतिशय छोटी आहे, 10पेक्षा कमी ज्या ठिकाणी मजूर वापरले जातात ज्या उद्योगामध्ये, असे उद्योग जे ऑलरेडी सुरू आहेत त्या उद्योगाला एक मूर्त स्वरूप देण्यासाठीची योजना आहे. प्रमुख उद्देश हा आहे. जे शेतकऱ्यांची शेतीशी निगडीत उद्योग सुरू आहेत, मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून सुरू आहेत, आणि मग त्या उद्योगाला मूर्त स्वरूप द्यायचं. त्या फॉर्मलायझेशन म्हणून त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये शब्द आहे फॉर्मलायझेशन. इनफॉर्मल पद्धतीने ते उद्योग सुरू आहेत, त्याला फॉर्मलायझेशन करायचं. त्या उद्योगाला एक मूर्त स्वरूप द्यायचं, उद्योगाचं स्वरूप द्यायचं आहे, एंटरप्रिन्युअरचं स्वरूप द्यायचं आहे. अशा प्रकारची योजना आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जे 2 पार्ट आहेत. एक पार्ट आहे की अस्तित्वात असलेल्या उद्योगांना मदत करणे, आणि दुसरा पार्ट आहे नवीन उद्योग सुरू करणे. नवीन उद्योग सुरू करण्याच्या संदर्भात मात्र कोणताही नवीन उद्योग आपल्याला सुरू करता येणार नाही. सद्यस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये टोमॅटो या पिकासाठी प्रस्ताव आपण सादर केलेला होता. त्याला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेमध्ये जर उद्योगासाठी आपल्याला अर्थसहाय्य पाहिजे असेल तर फक्त ते केवळ टोमॅटो या पिकासाठीच आपल्याला विचार करता येईल, प्रस्ताव सादर करता येईल. परंतु जे जुने उद्योग आहेत त्याच्यामध्ये मात्र सर्व प्रकारचे उद्योग, उदाहरण सांगायचं झालं असेल तर आपल्याकडे डाळ मिल असेल, गुळ उद्योग असेल, किंवा फळ प्रक्रिया उद्योग असेल, तेलचा उद्योग असेल, अशा प्रकारचे उद्योग छोट्या प्रमाणावर ज्यांचे उद्योग सुरू आहेत अशा उद्योगांना या योजनेमध्ये 10 लाखापर्यंत, वैयक्तिक शेतकऱ्यांना 10 लाखापर्यंत, आणि जर का शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर त्याला त्याच्याही पेक्षा जास्त लिमिटेड टू 35% आपल्याला अनुदान उपलब्ध होईल.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना सविस्तर आहेत, ज्या महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आहेत, मराठीमधून आहेत, त्यासुद्धा आम्ही संपूर्ण माहिती आपण जे व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत त्याच्यावरती आम्ही टाकू. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की ही योजनाला टार्गेटचं बंधन आहे. आता जसं सांगितलं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपल्याला काही टार्गेट आलेलं आहे, याची ऑनलाईनवरती पण सर्व माहिती राहणार आहे. ह्याचंसुद्धा अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईनसुद्धा आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्याला जे आता सुरवशी मॅडम आहेत ते आमच्या जिल्हा स्तरावरती हे काम बघतात. आपल्याला सविस्तर आणखी काही पाहिजे असेल तर आपण सुरवशी मॅडमला पुन्हाही संपर्क करू शकता. आणि योजना नवीन असल्यामुळे काही गोष्टी आम्हालासुद्धा काही क्लिअर नाहीत, त्या आम्ही वरचेवर क्लिअर करून आपल्याला निश्चितपणे सांगू. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट आणि सहकारी संस्था या तिन्हीसाठी ही योजना उपलब्ध आहे. आणि ज्या पुढच्या योजना आहेत, आज आपण ज्या योजनांची चर्चा करणार आहोत, तर विशेषतः 5 घटक आपण इथे अभिप्रेत केलेले आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, शेतकरी सहकारी संस्था, कृषी उद्योजक आणि वैयक्तिक शेतकरी या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्या संदर्भाची माहिती आपण पुढे घेत राहू. मी सुरवशी मॅडमला विनंती करतो की NHM राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा MIDH मिशन फॉर इंटिग्रेटेड हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ही जी केंद्र सरकारची योजना आहे की ज्याच्यामध्ये मला वाटतं 60% केंद्राचा आणि 40% राज्याचा हिस्सा आहे, या योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळे घटक आपण राबवू शकतो. त्या संदर्भाची माहिती सुरवशी मॅडम आपण थोडक्यात सांगावी. फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत काढणी पश्चात जे घटक आहेत त्यांची थोडक्यात माहिती सांगते. तर काढणी पश्चात मुख्यतः 5 घटक येतात. एक प्राथमिक NHM PPT, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शीतकरण गृह, शीतगृह आणि शीतवाहन अशा घटकांसाठी अनुदान आहे. नेक्स्ट, तर काढणी योजनेचा उद्देश असा आहे की जे मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारे फलोत्पादन चे बाजार नियंत्रण करणे, म्हणजे एकदमच म्हणजे आपल्याला डिमांडनुसार सप्लाय करायचं आहे मार्केटमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जे स्टोरेज वगैरे फॅसिलिटी आहेत ते ह्याच्यामध्ये भेटणार आहेत. दुसरं की फलोत्पादित पिकाचा दर्जा कायम ठेवून आयुष्य वाढवणे, स्टोरेज लाईफ, जसं की टोमॅटो नाशवंत पीक आहे किंवा शेतीमाल कुठलाही असेल तर तो नाशवंतच आहे, तर त्याचं जास्तीत जास्त आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करायचा. तिसरं, बाजार पेठेमध्ये ठराविक संख्येने सतत फलोत्पादित मालाचा पुरवठा म्हणजे कंटिन्युअस सप्लाय करायचा मार्केटमध्ये. चौथं, ग्राहकाला आवडीप्रमाणे सातत्याने चांगल्या दर्जाचा मालाचा पुरवठा करणे. आणि 5वा आहे फलोत्पादित मालाचा टिकाऊपणा वाढवणे. नेक्स्ट, तर या योजनेमध्ये पात्र लाभार्थी कोण कोण आहे, तर वैयक्तिक शेतकरी असेल, दुसरा भागीदारी संस्था, तिसरी मालकी संस्था, चौथा नोंदणीकृत स्वयंसहायता गट, 5 शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, कोऑपरेटिव्ह सहकारी उत्पादक, शेतकरी गट. आणि याच्यामध्ये पण हेच की अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत आहे. आणि दुसरं की बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात तुम्हाला अनुदान मिळेल. प्रक्रिया, तर थोडक्यात म्हणजे त्या टेबलमध्ये थोडक्यात सांगितलं आहे की कुठल्या फळापासून कुठले प्रोडक्ट्स बनवले जातात. तर टोमॅटोपासून आपण सॉस, केचप, प्युरी म्हणजे सॉससारखीच असते, फक्त थोडंसं थिक असते ते म्हणजे. आणि परत पेरूपासून जाम, जेली, मार्मालेड, हळदपासून हळद पावडर, क्युरक्युमिन, आवळ्यापासून आवळा पावडर, कँडी, मुरंबा, RTS, आंब्यापासून जाम, जेली, गर, पपईपासून जाम, जेली, चेरी आणि सीताफळापासून पावडर आणि ज्यूस बनवलं जातं. तर जे प्राथमिक प्रक्रिया केंद्र या घटकासाठी जवळपास जास्तीत जास्त 25 लाखाच्या मर्यादेत तुम्हाला अनुदान देय राहील. आणि म्हणजे जवळपास प्रकल्प खर्चाच्या 40% तुमचा प्रकल्प जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत असणे अपेक्षित आहे. आणि तुम्हाला प्रकल्प खर्चाच्या 40% अनुदान म्हणजे जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत अनुदान मिळेल. दुसरं घटक आहे एकात्मिक पॅक हाऊस. तर त्या एकात्मिक पॅक हाऊसमध्ये कन्व्हेअर बेल्ट, संकलन आणि प्रतवारी केंद्र, वॉशिंग आणि ड्राईंग यार्ड आणि या सुविधा असणे बंधनकारक आहे.
आणि ते प्रकल्प म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला 50 लाखापर्यंत म्हणजे प्रकल्प असणे आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय राहील. जवळपास 17.5 लाखापर्यंत अनुदान मिळेल. आणि बांधकाम क्षेत्र म्हणजे त्या नॉर्म्सनुसारच असले पाहिजे. 9 बाय 18 मीटरचं तुमचा तो एकात्मिक पॅक हाऊस असणे बंधनकारक आहे. नेक्स्ट घटक आहे एकात्मिक पॅक हाऊस पूर्व शीतकरण गृह. तर यामध्ये प्रकल्प 25 लाखापर्यंत असणे अपेक्षित आहे. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 35% पर्यंत अनुदान भेटेल. प्रकल्प खर्चाच्या 35% पर्यंत अनुदान भेटेल. म्हणजे जवळपास 8.75 लाखापर्यंत अनुदान देय राहील. आणि पुढचा घटक आहे शीतगृह. तर यामध्ये 2 प्रकारची शीतगृह आहेत. एक युनिट प्रकार एक, ज्याच्यामध्ये की युनिफॉर्म टेम्परेचरमध्ये प्रोडक्ट मेंटेन राहील. म्हणजेच काय, एकसारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठीचं शीतगृह. आणि दुसरं आहे की कंट्रोल इन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे नियंत्रित वातावरणासाठी जे आहे ते एक शीतगृह. असे 2 प्रकारचे शीतगृह आहेत. त्याच्यामध्ये ते मापदंड वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानुसार जवळपास म्हणजे याला सुद्धा 35% पर्यंतच अनुदान आहे. आणि नेक्स्ट आहे शीतवाहन. यामध्ये सुद्धा 35% अनुदान आहे. म्हणजे तुमच्याकडून अपेक्षित आहे की जवळपास 26 लाखापर्यंत चा प्रकल्प असणे अपेक्षित आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 35% अनुदान भेटेल. म्हणजे जवळपास 9 लाखापर्यंत अनुदान देय राहील. धन्यवाद. मॅडम बसा. ही जी योजना आहे आता आपण जे मॅडमने आपल्याला माहिती दिली, MIDH एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, या योजनेच्या संदर्भात एक आपल्याला महत्त्वाची सूचना करायची आहे की ह्याला टार्गेटचं बंधन नाही. निश्चितपणे आपल्यापैकी काही शेतकऱ्यांनी आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना, कृषी सहाय्यक असतील, तालुका कृषी असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील, यांच्याकडे चौकशी केली असेल आणि त्यांच्याकडून कदाचित आपल्याला समाधानकारक उत्तर मिळालं नसण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यामध्ये कारण असं आहे की बऱ्याचशा योजनांची माहिती आमच्या प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनासुद्धा नाही. आम्ही आता असं ठरवलेलं आहे की जसं आपण आज एक वर्कशॉप आपल्यासाठी घेतलेला आहे, तसंच वर्कशॉप आम्ही आमच्या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनासुद्धा घेत आहोत. आणि प्रत्येक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना किमान एका गटांना किंवा किमान एका FPCला, FPOला संलग्न करून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी किमान एका गटाला किंवा FPCला अनुदान मिळवून दिलं पाहिजे, अशा प्रकारचं टार्गेटसुद्धा आम्ही याच्यापुढे तयार करत आहोत. उद्देश असा आहे की प्रत्येक गटाला किंवा प्रत्येक FPCला काही ना काही आपल्याला योजना मिळाली पाहिजे, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करत आहोत. MIDHची आता जे सांगितलं आपल्याला त्यातले जे पार्ट आहेत, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, प्रायमरी प्रक्रिया म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया, जसं आता आपण इथं लिस्ट वाचली, टोमॅटो असेल किंवा बाकीची जे पिकं आहेत, या पिकाले प्रायमरी प्रक्रिया, आणि ही करण्यासाठी जे आपल्याला छोटंसं युनिट तयार करायचं आहे त्या युनिटसाठीचं अनुदान आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. एकात्मिक पॅक हाऊस याच्यासाठीसुद्धा अनुदान आहे. प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, कोल्ड फॅन, या सगळ्या बाबीसाठी आपल्याला जिल्ह्याला टार्गेट दिलेलं नाही. तथापि जे शेतकरी गट FPC या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात, अशा यांचे प्रस्ताव आपण जिल्ह्याच्या स्तरावरून राज्य स्तरावर पाठवून त्याला आपल्याला मान्यता मिळू शकते. आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे कोल्ड स्टोरेज जे झालेले आहेत ते याच योजनेमधून झालेले आहेत. आपल्याकडे कोल्ड व्हॅन औसा तालुक्यामध्ये आपल्याकडे मला वाटतं 2 कोल्ड व्हॅन काहीतरी मंजूर यापूर्वी झालेले आहेत. आणि त्यासुद्धा आपण कोथिंबिरीच्या कामामध्ये आपले शेतकरी वापरत आहेत. या योजनेचा दुसरा एक बेनिफिट आहे की वैयक्तिक शेतकरीसुद्धा ही योजना आपण घेऊ शकतो. MIDHची त्याला गट किंवा FPC असलं पाहिजे असं काही बंधन नाही. त्याच्यामुळे मला अशी विनंती करणार आहे की या योजनेच्या संदर्भातसुद्धा आपण सविस्तर माहिती घ्या. व्हॉट्सअपवरती याचे डिटेल्स आपण टाकू आणि सुरोशे मॅडमला आपण संपर्क करू शकता आणि त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये काम करू शकतो. धन्यवाद.